श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, जर आज मी तुम्हाला सांगितलं की फक्त एक घरगुती असा हेअर टोनर वापरून तुमचं केस गळणं कमी होईल, केस मऊ, दाट आणि चमकदार होतील आणि जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल तर तो देखील गायब होईल आणि नवीन केसांची ग्रोथ सुरू होईल, तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवाल का? तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा स्वतःचा ट्रायड अँड टेस्टेड असा हेअर टोनर, जो मी नियमित वापरते आणि ज्यामुळे माझ्या केसांमध्ये मला अप्रतिम असे बदल देखील जाणवलेले आहेत. त्यामुळे हा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हा टोनर कसा बनवायचा, किती वेळा वापरायचा, जेणेकरून तुम्हाला 100% असा फायदा मिळेल. तर मित्रांनो, हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. सोबतच आपला व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे देखील मला नक्कीच सांगा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तर टोनर म्हणजे नक्की काय? तर टोनर म्हणजे एक लिक्विड फॉर्म जे आपल्या स्कॅल्पला डीपली जाऊन पोषण देतं, आपल्या केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतं आणि त्यामुळे आपल्या केसांना आतून मजबूती मिळते. आणि हे 100% नॅचरल आहे, केमिकल फ्री आहे आणि अगदी कमी खर्चात तयार होतं. त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा घटक लागणार आहे, तो म्हणजे मेथीदाणा. मेथीदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, आयन्स आणि निकोटिक ॲसिड असतं, ज्यामुळे आपल्या केसांचं गळणं कमी होतं. केसांमध्ये जर कोंडा वगैरे होत असेल तर तो कमी होतो, केसांची मुळे मजबूत होतात आणि सोबतच नवीन केस उगवायला खूप जास्त प्रमाणात हेल्प होत असते. यामुळे तुमच्या केसांच्या मुळांमध्ये सोबतच स्कॅल्पमध्ये जर इचिंगची समस्या असेल ना, तर ती देखील हळूहळू कमी व्हायला हेल्प होत असते. कारण मेथीदाणा तुमच्या केसांसाठी एक वरदान आहे असं देखील मानलं जातं. त्यामुळे आपल्या या आजच्या रेमेडीचा जो मेन इन्ग्रेडियंट आहे तो आहे मेथीदाणा. तुम्हाला पहिल्यांदा काय करायचंय, एक भांडं घ्या आणि त्याच्यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढा मेथीदाणा ॲड करायचा आहे. बघा, जर तुमचे केस लहान मोठे असतील तर इथं मेथीदाण्याचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त देखील नक्कीच करू शकता. त्यानंतरचा आपला दुसरा घटक आहे तो म्हणजे तांदूळ. तांदळामध्ये असलेले इनॉसिटॉल आणि ॲमिनो ॲसिड्स हे आपल्या केसांना नैसर्गिक शाईन देतात, केस मऊ करतात आणि जर तुमचे केस ड्राय किंवा फ्रिझी असतील ना, ते कमी होतात आणि तुटत देखील असतील तर ते देखील कमी होण्यासाठी तांदूळ खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला हेल्प करत असतात. आता त्यानंतरचा शेवटचा घटक आहे तो म्हणजे ॲलोवेरा. बघा मैत्रिणींनो, ॲलोवेरा म्हणजेच कोरफड आपल्या केसांसाठी अमृत आहे असं म्हटलं ना तरी देखील चालेल, कारण यामुळे आपलं स्कॅल्प थंड राहतं, डॅन्ड्रफची समस्या कमी होते, आपल्या केसांना मॉइश्चराइज करण्याचं काम कोरफड करत असते आणि सोबतच केसांना लांब, जाड आणि दाट होण्यासाठी खूप जास्त प्रमाणात कोरफड हेल्प करते. आपल्याला काय करायचंय, एक कोरफडीचं पान घ्यायचं, त्याच्या साईडच्या शिरा काढून घ्यायच्या आणि छोटे छोटे तुकडे करून आपल्या या मिश्रणामध्ये कोरफड टाकून घ्यायची आहे. आणि त्यानंतर साधारणतः अर्धा ते 1 ग्लास एवढं पाणी घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला या मिश्रणात ॲड करायचं. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे पाणी घ्याल ना ते अगदी स्वच्छ आणि फिल्टर केलेलं पाणी असायला हवं. त्यानंतर आपलं हे जे काही मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि गॅस चालू करून गॅसवरती हे उकळण्यासाठी ठेवून द्यायचं. लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण गॅसवरती ठेवू तेव्हा स्टार्टिंगला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की आपलं पाणी गरम झालंय आणि आता याला उकळी फुटणार आहे, तेव्हा गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी कमी करायची आणि कमी फ्लेमवरती तुम्हाला हे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत मेथी, तांदूळ आणि आपली ॲलोवेरा आहे ना ती पूर्णपणे शिजत नाही तोपर्यंत व्यवस्थित असं आपलं मिश्रण शिजवून घ्यायचं आणि मध्ये मध्ये त्याला सतत हलवत राहायचं, कारण याच्यामुळे तांदूळ असल्यामुळे ना थोडंसं वरती वगैरे येतं, त्यामुळे मध्ये मध्ये हलवत राहायचं. आणि पूर्णपणे आपला टोनर इथं रेडी झालाय असं तुम्हाला वाटलं ना की गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि टोनर थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं. आता बघा, थोडंसं थंड झाल्याच्या नंतर एखाद्या स्ट्रेनरच्या साह्याने किंवा मग तुमच्याकडे जर कॉटनचं कापड वगैरे असेल ना, तर त्याने आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आणि बघा, अगदी मॅजिकल असा हेअर टोनर तुमचा इथं रेडी झालेला आहे. आणि वरती जे काही मिश्रण राहील ना ते तुम्ही फेकून वगैरे अजिबात देऊ नका, त्याचा तुम्ही हेअर पॅकमध्ये नक्की वापर देखील करू शकता. आता बघा, मॅजिकल असं हेअर टोनर इथं तयार झालंय आणि याच्या कलरवरूनच तुम्हाला समजत असेल की हे किती जास्त इफेक्टिव्ह आहे आणि याचा तुमच्या केसांवरती किती जास्त चांगला परिणाम देखील होणार आहे. आता बघा, हे जे टोनर आहे ते कसं वापरायचं,
तर तुमच्याकडे एखादी स्प्रे बॉटल असेल तर ते याच्यामध्ये ट्रान्सफर करा. आणि जरी स्प्रे बॉटल नसेल ना तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या वगैरे हेल्पनी देखील हे केसांवरती ॲप्लाय करू शकता. तर आपल्याला काय करायचं, आपल्या केसांमधील गुंता वगैरे काढून घ्यायचा आणि त्यानंतर केसांचे छोटे छोटे पार्टिशन करायचे आणि आपल्याला टोनर स्प्रे करून घ्यायचे. त्यानंतर तुमच्या केसांची जी काही लेंथ असेल ना त्याच्यावरती देखील टोनर स्प्रे करून घ्या आणि 5 ते 10 मिनिटं हलक्या हाताने मसाज करा आणि 1-1.5 तास हे असंच केसांवरती राहू द्या. जर तुम्ही रात्री लावलं आणि सकाळी जर केस धुतले ना तर अतिशय उत्तम होईल. आणि जेव्हा पण तुम्ही केस धुवाल ना तेव्हा आपलं जे शिल्लक टोनर राहिले त्याच्यामध्ये तुमचा शॅम्पू ॲड करा आणि त्याने केस वॉश करा. बघा तुम्हाला 100% इतका छान रिझल्ट मिळेल ना की तुम्ही मला नक्कीच थँक्यू म्हणाल. आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळा तुम्ही ही रेमेडी ट्राय करा आणि तुमचे काही जे रिझल्ट असतील ना ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. कारण तुम्हाला 2-3 आठवड्यामध्येच ना केस गळणं कमी होईल, तुमच्या केसांमध्ये अगदी व्हॉल्यूम येईल, केस चमकदार आणि मऊ होतील, सोबतच तुमचं स्कॅल्प देखील हेल्दी होईल आणि नवीन केसांची देखील ग्रोथ होईल. बघा मग फ्रेंड्स, हा टोनर तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला 100% गॅरंटी आहे. आणि तुम्ही जर आपला हा उपाय ट्राय केला ना तर तुम्हाला 100% रिझल्ट भेटतील आणि तुमचा जो काही अनुभव असेल ना तो देखील मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि अशाच नवनवीन सोप्या, घरगुती आणि प्रभावी अशा ब्युटी टिप्ससाठी सोबतच हेअर केअर टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. चला तर मग आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेमेडीसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या केसांची देखील नक्कीच काळजी घ्या. बाय बाय.